बोले ना मुझे पर थी, क्या बोलते भेलपुरी खाई थी, हाँ, पति साइड में था, एक इंसान है उसने उसको गोली मार दी। यहाँ पे ऐकलं, ही आहे पहलगाम मधील पीडित महिला. या महिलेच्या पतीला दहशतवाद्यांनी आधी नाव विचारलं, मग धर्म आणि त्यानंतर त्याची क्रूरतेनं हत्या केली. त्या दहशतवाद्यांनी पर्यटकाला पॅन्ट काढायला सांगितली, त्याचं गुप्तांग तपासलं, पर्यटकांना कलमा वाचायला लावल्या आणि त्यानंतर दहशतवाद्यांनी नरसंहार घडून आणला. मात्र हिंदूंचा हा नरसंहार घडून आणण्यामागचा उद्देश हा देशात धार्मिक तेढ निर्माण करणं हाच एकमेव उद्देश होता. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दहशतवाद्यांच्या या कृत्याचा निषेध केला. हे अतिशय मला असं वाटतं चीड आणणारं अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये धर्म विचारून या ठिकाणी ज्या प्रकारचा गोळीबार करण्यात आलेला आहे अतिशय निंदनीय आहे. कुठेतरी सोसायटीला डिवाइड करण्याचा प्रयत्न आहे, या देशामध्ये एक फूट पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो आहे. आणि मला विश्वास आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी याच्या मास्टर माइंडला शोधून काढतील आणि त्याच्यावर अतिशय कडक आणि टोकाची कारवाई होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी केलेल्या विधानानंतर काश्मीरमध्ये भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. असीम मुनीर यांनी काश्मीर आणि इस्लामाबादला गळ्याची नस असल्याचं म्हटलं होतं. तसंच मुनीर यांनी फाळणीचा मुद्दा उपस्थित करून हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाही असं विधानही केलं होतं. पाकिस्तान की कहानी अपने बच्चों को जो है आपने जरूर सुनानी है ताकि वो पाकिस्तान की कहानी न भूलें. Well, our forefathers they thought that we are different from the Hindus in every possible aspect of life. Our religion is different, our customs are different, our traditions are different, our thoughts are different, our ambitions are different. That was the foundation of the two nation theory that was laid there. That we are two nations, we are not one nation. काश्मीरी पंडितांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा काश्मीरमध्ये हिंदूंचा नरसंहार घडलाय. या हल्ल्यानं हिंदूंच्या नरसंहाराचं काश्मीरमधील सत्र कधी थांबणार असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे कट्टरतेची बीज पेरणाऱ्यांचा बंदोबस्त करणं हे आता भारतापुढचं आव्हान आहे. अन्यथा काश्मीरमधील हिंदूंचं स्थलांतर यापुढेही होतच राहील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.